नाशिक धर्मांतर प्रकरणात एक मोठी घडामोड आपल्या समोर येते आहे। निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। नाशिकमधील TCS कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला आज नाशिक रोड न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। निदा खानची पहिली 5 दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने तिला आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। निदा खान हिच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे। या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेता आजची सुनावणी देखील इन कॅमेरा पार पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती। निदा खान गरोदर असल्याने तिला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलं जाईल अशी चर्चा होती, मात्र तिला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात आले। आजच्या सुनावणी दरम्यान न्यायालयात कोणताही मोठा युक्तिवाद झालेला नाही। विशेष म्हणजे पोलिसांनी निदा खानच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यासाठी फारसा प्रयत्न केला नसल्याचं दिसून येते। निदा खान ही गरोदर असल्याने तिच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली नसल्याचं समजत आहे। तर 5 दिवसांच्या पोलीस कोठडी निदा खान आणि तिच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आलेली आहे। आता निदा खानला तुर्तास पोलीस कोठडीतून मुक्तता मिळून तिची रवानगी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह जेलमध्ये होणार आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक।